आज माझ्या भाचीला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपल्या शेतामध्ये इथे ऍडमिट केलं होतं माझ्या भाचीला म्हणजे डिलिव्हरीसाठी. तर इथे लोकांनी इमर्जन्सी म्हणून टिटवाळ्याला पाठवलं. टिटवाळा आपला केडीएमसी हॉस्पिटलच आहे, तर त्यांनी तिकडे पाठवलं. तर तिकडे त्यांची डिलिव्हरी केली, मुलगी झाली माझ्या भाचीला. तर त्यानंतर त्यांनी सीझर केल्यानंतर त्यांनी आपल्या ऑपरेशन करायचं होतं. ऑपरेशन केलं त्यानंतर आम्ही सीझर त्या टाके आहे ना, त्यांनी टाके टाकले. ते टाके एकदम गोदडी शिवतो ना आपण, तसे टाके टाकले. आणि ते टाके आज माझे पिकलेत भाचीचे. आज भाची एकदम कळवळते आणि ते टाके पूर्ण पिकलेले आहेत. आता आम्ही यांना परत कल्याणच्या हॉस्पिटलला शेतामध्ये घेऊन आलोय. तर ते शेतांचे डॉक्टर बोलतात की त्या लोकांनी खूप चुकीच्या पद्धतीने टाके टाकले. आज माझ्या भाचीबरोबर झालंय, उद्या दुसऱ्या कोणाबरोबर नका असं व्हायला. आज ती किती कळवळते, पोटामध्ये एवढा पू झालाय तिच्या. त्याची जिम्मेदारी कोण आहे? उद्या माझ्या भाचीला काय झालं तर त्याची जिम्मेदारी कोण आहे ते सांगा मला. याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. काय नाव तुमचं? माझं नाव विशाल दशरथ सानप. तुमच्या पत्नीने हॉस्पिटलमध्ये कधी आणलं होतं आणि तिच्याबरोबर काय होतं? माझ्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये मी डिलिव्हरीच्या 11 जूनला घेऊन आलो होतो. त्यांनी इथं ओपीडीला बसवलं. ओपीडी नंतर कालांतराने त्यांनी तिला ऍडमिट करायचं सांगितलं. ऍडमिट केल्यानंतर त्यांनी 4 दिवस इथं ठेवलं. संध्याकाळी जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली तोपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचा इनिमा किंवा कळांचं इंजेक्शन असं कोणत्याही प्रकारचा वापर न करता डिलिव्हरी होईल, ऍडमिट करा, आम्ही सलाईन वगैरे काय असेल ते औषधं देतो, एवढं बोलून फक्त त्यांनी चालूच ठेवलं. त्यानंतर त्यांनी स्वतः रात्री आम्हाला सांगितलं, 4 वेळा माझ्याकडे सिस्टर लोक, डॉक्टर लोक सह्या घ्यायला यायची की तुम्ही इथं उद्या जर कमी जास्त काय झालं तर आम्ही जबाबदारी नाही, असे म्हणून माझ्याकडून सह्या घेतलेल्या आहेत त्यांनी. जेव्हा मला सांगितलं रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान भेटल्यावर की जर इथं काही झालं नाही तर आम्हाला सायनला हलवायला लागेल तुमच्या मिसेसला. सायनला हलवण्यासाठी ते बोलले सकाळी पहाटे 4:30 वाजता न्यायचे. मी त्यांना बोललो तोपर्यंत बाळ सुकल, तुम्ही जर आता 12 वाजता सोडलं तर बरं झालं असतं. त्यांनी काय 12 वाजता सोडलं नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30ला मी इथं आलो तरी त्यांनी सायनला काही शिफ्ट केलं नाही. सकाळी त्यांनी 7:30 ते 8च्या दरम्यान तिला टिटवाळ्याला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. एक सफाई कामगार होती, तिला सोबत पाठवलं आणि इथून टिटवाळ्याला गाडी रवाना. टिटवाळ्याला आम्ही गेल्यानंतर तिथं परत ऍडमिट केलं. 14 तारखेला ऍडमिट असं केलं की त्यांनी बोलले आता डिलिव्हरी करू आपण. लगेच त्यांनी सीझरला घेतलं अर्धा ते पाऊण तासाने. म्हणजे साधारणतः आम्ही 9:30 पावणे 10च्या दरम्यान पोहोचलो. त्याच्या आधी त्यांनी एक डिलिव्हरी केली. त्यानंतर माझ्या मिसेसला आतमध्ये घेतलं. ती डिलिव्हरी झाली 10:17 त्यानंतर त्यांनी बाहेरून विचार मला ऑपरेशन करायचंय का. म्हटलं बाळ जर ऍक्टिव्ह असेल तर ऑपरेशन करायला काही हरकत नाही. मी सांगितल्यानंतर त्यांनी ऑपरेशन पण केलं आणि त्यानंतर त्यांनी ऍडमिटच ठेवलं. तिथं ऍडमिट ठेवलं ते 5 दिवस ठेवलं. त्यांनी अगोदर सांगितलं की 9 दिवस ठेवायला लागेल. 9 दिवसानंतर जर त्यांनी इकडचे 4 दिवस आणि तिकडचे 5 दिवस असे 9 दिवस पकडून तिला डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज दिल्यानंतर 10 दिवसांनी टाके काढायला बोलवलं. आम्ही जेव्हा टाके काढायला गेलो, टाके जेव्हा हॉस्पिटलला डिस्चार्ज देण्याच्या अगोदर एक टाका तिचा होता, ओपनच झालेला होता. त्यांनी त्याच्यावर कोणतीच ऍक्शन नाही घेतली. घरी आणल्यानंतर 10 दिवसांनी बोलवलं, 5 टाके ओपन होते. 5 टाके ओपन असताना त्यांनी ते टाके काढले. त्यांनी आज सांगितलं एक टाका ओपन आहे, तुम्ही काय टाके काढायला कल्याणला जाऊ नका, तिकडे आम्हाला ओरडतील. म्हणून त्यांनी आम्हाला टिटवाळ्याला टाके काढायला बोलवले. टिटवाळ्याला टाके काढल्यानंतर त्यांनी औषधं वगैरे दिले आणि आम्ही ट्रीटमेंट घरी आलो. पण त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की फॉलोअप घ्या, 1-2 दिवसांनी घ्या किंवा 3 दिवसांनी घ्या. आम्हाला अशी कोणत्याही प्रकारची माहिती नाही दिली. कालांतराने त्याचा पल्स जमा झाला आणि आम्हाला गुरुवारी 9 तारखेला समजलं. जेव्हा आम्ही ओपीडीला चेकअप साठी आणलं तेव्हा सांगितलं त्यांनी की टाके ओपन झालेत, टाके क्रॉस गेलेले आहेत, टाके व्यवस्थित घातले नाही आणि आता त्याच्यामध्ये पू पूर्ण जमा झालाय. आता जर माझ्या बायकोसोबत परत ऑपरेशन करणार आहेत हे, तर उद्या जर तिला काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार? तिची आई बोलते मी. तर माझ्या मुलीला इथे कल्याणला केडीएमसी हॉस्पिटलला आणलं होतं मी, पण 4 दिवस या लोकांनी देऊन आम्हाला इमर्जन्सी टिटवाळ्याला पाठवलं. तर त्या टिटवाळ्यावाल्यांनी तिचं सीझर केलं तर ते टाके चुकीचे घातले. तर आता हिला पॉयझन झालं. आता आम्ही काय करायचं सांगा. आमच्या मुलीला कुठे काय कमी जास्त झालं तर आम्ही काय कुठे द्यायचं, काय करायचं? याचं कोण काय करणार? याचं तुम्ही दुसरं सांगा तर आम्हाला. आम्ही काय करायचं याचे? डॉक्टर म्हणतात सीझर मध्ये पू झालेलं आहे, टाके चुकीच्या पद्धतीने घातलेले आहेत त्या लोकांनी.